यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नागपूरमधून। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारनं 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानं आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं। एक महत्त्वाची अपडेट, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता आता वितरणास सुरुवात झाली आहे। हप्ता वितरणाची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होईल। मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट केलंय आणि ही माहिती दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झालेली असून अहवाल मात्र निरंक आहे। नायगाव परिसरामध्ये नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे। बळीराजाला अवकाळीची धास्ती लागलेली असून अनवा तालुक्यामध्ये रब्बी सोंगणीला वेग आलेला आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घात जाण्याच्या मार्गावरती आहे। एनसीएमसी कार्ड पाहिजे असेल तर 8 तास रांगेमध्ये थांबा। बीएड आगार ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे। एजन्सीकडून केवळ एकच कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे। ड वर्ग ग्रंथपालाचे वेतन रोजगार हमी योजनेच्या मजुरांपेक्षा सुद्धा कमी आहे। दिवसाला मिळत आहेत केवळ 75 रुपये मानधन। परभणी जिल्ह्यामध्ये 932 ग्रंथालय कार्यरत। नागपूर सेवा सहकारी संस्थाच्या त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव अजून सुद्धा बासनामध्ये आहे। 9 वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच आहे। शेतकरी आले अडचणीमध्ये। 1,72,81,000 रुपयांची पाणीपट्टी थकलेली असून रेणापूर परिसरामध्ये जलसंपदा विभागाने पंप हाऊसला ठोकले टाळे। जायकवाडीमधून डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले। गहू, हरभरा तसेच उन्हाळी ज्वारी, टरबूजासह ऊसासाठी मोठा फायदा। पुरवठा ठप्प झालेला असून 35 कोटी रुपये अडकले। शेतकरी शिवभोजन केंद्रे व रेशन दुकानांवरती अडचणीचे सावट। 10 गुंठ्याची अट असून बळीराजाच्या गळ्याला फास लागलेला आहे। पीक कर्जासाठी मर्यादा 5 गुंठ्यावरती आणा। ग्रामीण भागामधून जोरदार मागणी केली जाते। श्रीपती शुगरमध्ये 4.39 लाख टन ऊस गाळप, 5,18,000 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले। कर्मचाऱ्यांना 15 दिवसांचा पगार बक्षीसमध्ये। दूध भेसळीचे प्रकरण हे अधिवेशनामध्ये गाजणार असून राहुरी तालुक्यामध्ये मूळ धागेदोरे आहे। साखळी वाढणार आहे। पोलीस तपास थंडावल्याची चर्चा होत आहे। प्राथमिक कृषी पतसंस्थेसाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले। पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना मिळणार 1.5 कोटी रुपयांचे पीक कर्ज। कोटा पूर्ण झाल्याचे सांगत मका खरेदीस हमीभाव केंद्राचा नकार लागलेला असून मका हमीभाव नोंदणी केलेले शेतकरी 896 तर खरेदी फक्त 172 शेतकऱ्यांच्या मक्याचीच। बुजलेल्या विहिरींना मदत, 626 विहिरींना सोलापूर जिल्ह्यामध्ये 93.90 निधीचे वितरण सुरू करण्यात आले। केजरीवाल, सिसोदिया यांच्यासह 23 जण निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे। सीबीआयच्या दिल्ली मद्य धोरण खटला न्यायालयामध्ये रद्द करण्यात आला। लासलगावला शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। कांद्याला समांतर बाजारभाव योजनेची मागणी केली जाते। साताऱ्याच्या विकासासाठी 597 कोटी रुपये वितरित करण्यात आले। प्रचंड गदारोळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला। शिवतीर्थावरती शिवरायांच्या 25 फुटांचा पुतळा। 200 कोटींच्या शिल्की अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली असून कोणतीही करवाढ नाही। अर्थसंकल्पामध्ये त्रुटी असल्याचा विरोधकांचा आरोप केला जातोय। प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांना सुविधा नाहीत। आमदार सत्यजित देशमुख यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला। शक्तीपीठ मोजणीस येणाऱ्यांना तोडून हाणा, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले। प्रस्तावित महामार्गाविरोधामध्ये ईश्वरपूर तहसीलवरती सर्वपक्षीय मोर्चा दाखल करण्यात आला। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या हालचाली दिसून येत आहे। 6,000 कोटींची मागणी केल्याची सहकार मंत्र्यांकडून माहिती देण्यात आलेली आहे। 4,500 कोटींची एफआरपी मात्र थकीत आहे। कृत्रिम फुलांचा वापर झाल्यास कारवाई करण्यात येणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। डेकोरेटर्स, मंगल कार्यालयांना जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आला। लवकरच शासन निर्णय जारी करणार। आता त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणे बंद झालेले आहे। ई-केवायसी न केल्याने राहुरीमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे। लाल फितीमध्ये अडकला डीपीएस फ्लेमिंगो तलाव। शासन निर्णयाभावी संवर्धन रखडलेले असून प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसतोय। सिडकोचा दावा हा कायम आहे। बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमीन हक्क सत्याग्रहाला प्रारंभ झालेला असून बेमुदत उपोषणाला काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची भेट देण्यात आली।
अफगाणिस्तानच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 55 सैनिक ठार झालेले असून पाकिस्तानचे प्रत्युत्तर देण्यात आले. काबूलवरती हवाई हल्ले करण्यात आले. मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली जाते. चीन रशियाचे शस्त्रसंधीचे आवाहन केले जाते. पाक संरक्षण मंत्र्यांकडून युद्ध जाहीर करण्यात आले. हवाई हल्ल्याचा बदला घेण्याची तालिबानकडून घोषणा करण्यात आली. मक्का हमीभाव खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. खरेदी उद्दिष्टामध्ये केवळ 50,000 टनांची वाढ करण्यात आली. ऑनलाईन पीक नोंदणीची अट मात्र कायम आहे. अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी दुसूर झालेली असून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेमध्ये माहिती देण्यात आली. कृषी कर्जाच्या आर्थिक वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती ही राज्य सरकारने मागवलेली आहे. यामधील बहुतांश माहिती सरकारकडे प्राप्त झालेली असून उच्चाधिकार समितीच्या बैठका नियमित होत आहेत. मोठ्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत असतील तर त्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता कमी आहे. केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबतचा विचार सरकार दरबारी सुरू असल्याचे समजत आहे. उडदासाठी 600 रुपये बोनस देण्यात येणार. मोहरीसाठी भावांतर योजना. मध्य प्रदेश सरकारचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मार्चमधील उष्णतेमुळे गव्हाला फटका बसणार आहे. उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा तापमानामध्ये मोठी वाढ शक्य आहे. बाजारामध्ये हळद दर स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या हळद कंडीला 14 ते 15,000 रुपये क्विंटल तर बंडा हळदीला 13 ते 13,500 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. मद्य घोटाळ्यामध्ये केजरीवाल तसेच सिसोदिया निर्दोष मुक्त करण्यात आले. मद्य धोरणाचे आरोप पुराव्याभावी ठरले फुसकाबार. केजरीवाल सिसोदियांसह 21 जण सुटलेले आहे. दिल्ली न्यायालयाचा हा निकाल देण्यात आलेला आहे. सीबीआयवरती नाराजी व्यक्त होते. मद्य धोरणामध्ये कोणतीही कट किंवा गुन्हेगारी हेतू आढळला नाही. खटला न्यायालयीन कसोटीवरती टिकत नाही. फेब्रुवारीमध्येच लिंबाचा प्रति किलो दर पोहोचला 200 ते 250 रुपयांवरती. वडेगाव पातूर तालुक्यामध्ये लिंबाची आवक झालेली आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये लिंबाचा दर हा तेजीमध्ये. पाण्याचे बाष्पीभवन वाढलेले असून दररोज 6.5 मिलीमीटर घट झालेली आहे. काटेपूर्णा धरणामध्ये 50.92% जलसाठा शिल्लक आहे. हमीभाव कायदा तातडीने लागू करा. शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना साकडे घालण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठवले निवेदन. शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली. युद्धाचे ढगगळत कोसळला बाजार. सेन्सेक्सला 961 अंकाचा हादरा बसला तर निफ्टी 25,200च्या खाली आले. गुंतवणूकदारांचे एकाच दिवसामध्ये 4.98 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारताला बसणार मोठा फटका. बाजारामध्ये मिळेना भाव. कापूस विकणार तरी कसा. अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये. गहू हरभरा कापणीस प्रारंभ झालेला असून महान परिसरातील शेतकरी व्यस्त झालेले आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. एकला जमिनीवरील सौर प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मार्गावरती गदा. बोरठा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. तत्काळ हस्तक्षेपाची मागणी. पीक कर्ज पुनर्गठनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. संभाव्य कर्जमाफीच्या लाभाबाबत साशंकता. राज्याच्या धोरण निर्मितीसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले. घरोघरी भेटीद्वारा माहितीचे संकलन. बेरोजगारी दराचे अचूक अंदाज तयार करण्यावरती भर दिली जाते. फेब्रुवारीमध्येच नदी नाल्यांनी गाठला तळ. भीषण पाणी टंचाईचे संकेत. रब्बी हंगामामध्ये पाण्याचा बेसुमार वापर. भूजल साठ्यावरती वाढता ताण. विहिरींची पातळी खालावली. लाभार्थ्यांना 5 ब्रास वाढू मिळते मोफत. सोलापूर जिल्ह्यामधील घरकुल योजनेने घेतली मोठी गती. जिल्हा परिषदेने घेतले मनावरती. 630 लाभार्थ्यांना 1,831 ब्रास वाढू वाटप करण्यात आले. पशुधन पर्यवेक्षकाने केला 75 लाख रुपयांचा अपहार. कर्मचाऱ्यांची शासकीय देय रक्कम बँक खाते बदलून स्वतःच्या खात्यामध्ये वळवली. शेतकरी अनुदान. शिवभोजन. रेशन दुकानांचे कमिशन मिळेना. 50 कोटी रुपयांचे पुरवठा विभागाचे अनुदान रखडलेले आहे. उद्योगांसाठी बेरोजगारांना बिनव्याजी कर्जच मिळेना. मागील 6 महिन्यांपासून LOI देणे बंद करण्यात आले. 5 लाखांचे आरोग्य कवच. बीड जिल्ह्यामध्ये 11 लाख कार्डचे वाटप करण्यात आले. गंभीर आजारांसाठी आयुष्यमान ठरते आधारवड. बीड जिल्ह्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाची वाटचाल सुरू. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले असून गहू हरभरा काढणीवरती संकटाची छाया. पाऊस किंवा गारपीट झाली तर मोठे नुकसान होते. अखेर जीवरेखा धरणामधून पाणी सोडले. 200 हेक्टरला फायदा होतोय. शेतकरी आक्रमक होताच घेतला मोठा निर्णय. पाण्यामुळे रब्बीतील पिकांना मिळाला आधार.
सरकारी अनुदानाचा असा सुद्धा खो 9 महिन्यांपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. शेतमालाचे भाव गडगडले, शेतकरी झाला चिंताग्रस्त. शेतकरी म्हणतात हरभरा खरेदीला मुहूर्त केव्हा लागणार? शासनाचा हमीदर 5,850 रुपये. अतिवृष्टीचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. उमरगा लोहारामधील 38,000 शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. हमीभावाची प्रतीक्षा लागून असून व्यापाऱ्यांकडून क्विंटल मागे 775 रुपयांची लूट केली जाते. ऑनलाईन नोंदीनंतरच मिळणार 5,875 रुपयांचा हमीभाव. शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही इंचभर जागा देणार नाही. प्रशासनासोबतच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा ठाम निर्धार. शेतकऱ्यांच्या भावना प्रशासनाकडून सरकारला कळवण्यात येणार. पट्टा पडला, ऊसतोड मजुरांचे बिऱ्हाड निघाले गावाकडे. सुमारे 2,000 कुटुंबांचा प्रवास सुरू करण्यात आला. हंगाम संपताच मायमातीच्या कुशीमध्ये परतीची लगबग सुरू. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.